वेलकम बॅक टू विनया भटक्या. आजचा दुसरा दिवस आहे व्हिएतनाम टूरमधला. आणि काल रात्री आम्ही आलो होचिमिनवरनं ते दानांग सिटीमध्ये. फ्लाईट आमचं रात्री 10चं होतं, पण 3 तास फ्लाईट डिले झाल्यामुळे आम्ही पोचलो आमच्या हॉटेलमध्ये रात्री पहाटे 3 वाजता. तर आज आहे दानांग सिटीचं साईटसीइंग. अतिशय सुंदर सिटी दिसते. हॉटेलच्या बाहेरसुद्धा मी तुम्हाला दाखविलंच, इतका सुंदर रोड आहे. आणि जो बीच आहे आमच्या हॉटेलच्या समोर, अतिशय सुरेख असा मोठाच्या मोठा बीच आणि गोल्डन सँड, क्लीन असा हा बीच आहे. तर चला आपण आता बघूया दानांग सिटीचं आमच्या हॉटेलच्या समोरचा रोड आणि त्याच्या पलीकडे असलेला हा बीच. हा दिसतोय हा आमच्या हॉटेलच्या समोरचा रोड आहे. आपल्याला माहिती आहेच की आम्ही नितीशच्या वंडरलस्ट टूरमधनं व्हिएतनामला 10 दिवसाकरता आलो आहे. त्याचा फोन नंबर पण दिला आहे. तुम्हाला जर त्याच्याबरोबर यायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्याला त्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आमची टूर अतिशय व्यवस्थित आणि वेल प्लॅन, वेल ऑर्गनाईज चालू आहे. हा जो रोड आहे तो सांगितल्याप्रमाणे खे बीच रोड, मला वाटतं माझं प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे की नाही माहीत नाही, पण हा बीच रोड आहे. आणि हा दानांगमधला आणि व्हिएतनाममधला वन ऑफ द बेस्ट बीच, इवन वर्ल्डमधला सुद्धा बेस्ट बीच म्हणून ओळखला जातो. नेहमीप्रमाणे ज्या बीचवर ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात. US फ्लोरिडेला सुद्धा असाच बीच रोड आहे आणि असाच बीच आहे. आणि त्या तोडीचाच हा बीच व्हिएतनाम एक छोट्याशा राष्ट्रामध्ये आपल्याला दिसतोय. काय अप्रतिम असा हा बीच आहे. सकाळी 7:30 पावणे 8 झालेले आहेत आणि त्या लोकंसुद्धा, टुरिस्टसुद्धा तुम्हाला दिसत आहेत या बीचवर. काय सुंदर असा बीच आहे बघा. स्वच्छ गोल्डन सँड असलेला हा बीच आहे. आणि आज फोरकास्ट पावसाचा आहे. जसं सांगितल्याप्रमाणे वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल बीच ऑफ व्हिएतनाम आहे. मागे क्लाउड्स दिसत आहेत. संध्याकाळ दुपारपासून पावसाची सुरुवात होईल. साधारण 10 किलोमीटर लांबीचा हा बीच आहे. आणि हा जो बीच आहे हा आपण आज जे जाणार आहोत ते सॉन्त्रा पेनिन्सुला, तिथे आपण लेडी बुद्धाला बघण्याला जाणार आहोत. त्याच्या हिल्सच्या बॉटमपासून हा चालू होतो ते मार्बल माउंटन, तिथपर्यंत हा बीच आहे. हे दिसतंय आमचं हे हॉटेल आहे. काय छान असं हॉटेल आहे. 22-23 मजल्याचं हे हॉटेल आहे. फार सुंदर असं हे हॉटेल आहे. स्वच्छता पण फारच छान आहे. आणि हॉटेलला ऑक्युपन्सी पण खूप चांगली दिसते. हॉटेलच्या बाहेरचे फुटपाथ पण बघा किती स्वच्छ, नीट, क्लीन, व्यवस्थित आहे. कुठे खोदाई चालू आहे की रस्त्यावर खोदाई चालू आहे, रस्त्यावर खड्डे दिसत आहेत. हे मागच्या वेळेपासून सांगत आलं आहे. व्हिएतनामचे रस्ते अजून तरी आम्हाला अतिशय साफसुथरे दिसलेत. दानांग सिटीला एक मात्र लक्षात आलं की जर टुरिस्टना हॉटेलच्या इथून क्रॉस करून पलीकडे जर जायचं असेल बीचवर तर प्रॉब्लेम आहे. हा हॉटेलच्या 23व्या फ्लोअरचा स्विमिंग पूल आहे. आणि हा दिसतोय हा व्ह्यू 23व्या मजल्यावरनं हा दानांग सिटीचा व्ह्यू आहे. आणि खाली तुम्हाला दिसते की दानांगचा बीच आणि दानांग सी बीच रोड. जसं मगाही सांगितल्याप्रमाणे या रोडला कुठे मला सिग्नल दिसले नाही आहेत. पेडेस्ट्रियन क्रॉसिंग जरा थोडं डिफिकल्ट आहेत. ट्रॅफिक फास्ट आहे आणि कोण थांबायला तयारच नाही आहे. आम्हाला कळत नाही की आम्ही क्रॉस कसा करायचा. तर जेव्हा लोक क्रॉस करते त्याच्या मागोमाग मग आम्ही क्रॉस केला. पण एवढ्या मोठ्या बीच रोडवर एकही सिग्नल आम्हाला काय दिसला नाही. काल रात्री 3 वाजता आल्यामुळे जरा थोडेसे लोक उशिराच उठले, ब्रेकफास्ट केला आणि मग नंतर
आम्ही सकाळचा जरा थोडासा वेळ रिकामाच होता. दुपारी 12:30 वाजता आम्ही लंच घ्यायला आलो. लजीज म्हणून एक रेस्टॉरंट आहे, बीचच्या जवळ आहे आणि आमच्या हॉटेलपासून एक 5-10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर इंडियन रेस्टॉरंट आहे. लोकांना इंडियन रेस्टॉरंटच प्रिफर करायला आवडत होतं. त्यामुळे नितीश आमचा जो टूर मॅनेजर आहे त्यांनी सगळी जवळपास हॉटेलच्या जी काही इंडियन रेस्टॉरंट आहेत ती शोधून ठेवली. मस्तपैकी नेहमीप्रमाणे चिकनच्या 4-5 डिश, व्हेजिटेरियनच्या 4-5 डिश, बटर नान, राईस, जिरा राईस असा स्टँडर्ड मेनू इंडियन फूडचा आमच्या टूरमध्ये चालू आहे आणि तोच कंटिन्यू ठेवला. जास्त स्पायसी फूड इथे कुठे व्हिएतनामला आम्हाला दिसलं नाही. त्यामुळे तिखट किंवा यांनी पोटाला त्रास होईल असं पण होत नव्हतं. जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे गेलो ते आमचे डॉलर एक्सचेंज करून व्हिएतनामी डॉंग घेण्याकरता, कारण आता परचेसिंग करण्याकरता सुद्धा लोकांना लागणार होते. ह्याच्या पुढे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाणार होतो तिथे बरीचशी शॉप्ससुद्धा आहेत. त्यामुळे आमचे लोक शॉपिंगलासुद्धा इंटरेस्टेड होते. नंतर आम्ही निघालो तो लेडी बुद्धा पागोडा बघायला. आणि हा बघा, या बीचवरनं आमची गाडी चाललेली आहे. हा सुंदर असा हा बीच आहे आणि मागे तुम्हाला दिसते समोर हे फिशरमॅनच्या बोट आहेत आणि हा दिसतोय साऊथ चायना सी. इथे खूप फिशरमन फिशिंग होतं. फिशिंग ॲक्टिव्हिटी खूप जोरदार आहे. आणि तुम्ही बघाल तर हा बीच पण बघा ना, इवन कोळीवाडा आपण ज्याला म्हणतो आपल्या इथे, कुठल्याही प्रकारचा वास नव्हता. स्वच्छता तर अप्रतिम होती. फुटपाथवर सुद्धा बिलकुल कुठे घाण दिसली नाही. दरवेळी असं वाटत होतं की आपली बस थांबावी आणि फोटोग्राफ घ्यावे. एक साधारण 12 किलोमीटर आमच्या हॉटेलपासून हा लेडी बुद्धाचा पागोडा आहे. 3 पागोडे दानांग सिटीमध्ये ह्याच नामचे लिंग उंग. एक आहे तो इथे पेनिन्सुलाला, दुसरा आहे मार्बल माउंटन, तिसरा आहे तो आपण जाणार आहोत ते माउंटन व्हिजिटला उद्या. तिथे एक आहे बाना हिल्स म्हणून आहे त्याला. तर असे 3 पैकी हा सर्वात मोठा पागोडा म्हणून ओळखला जातो व्हिएतनाममध्ये. मोठा म्हणण्यापेक्षा ह्या पागोड्याला जी लेडी बुद्धाचा जो स्टॅच्यू आहे तो व्हिएतनाममध्ये सर्वात उंच म्हणून समजला जातो. 10 किलोमीटर दानांग सिटीपासून आहे. त्याला ह्या पागोड्याला म्हणतात लिन उंग पागोडा. आणि तिन्ही पागोडे जे सांगितले, जे मार्बल माउंटनला आहेत, बाना हिल्सला आहे आणि इथूनचा, त्याचे तिन्हीचे नाव सेम आहेत. हा पागोडा साधारण 20 हेक्टर जमिनीवर उभा आहे आणि इथे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. हा जो आहे हा मेन पागोडा आहे, हा फार जुना पागोडा आहे आणि ह्या पागोड्याच्याच इथे साधारण 2004 पासून 2010पर्यंत हे लेडी बुद्धाचा स्टॅच्यू उभा केला गेला आणि तिथे एकदम व्यवस्थित असा हा सराउंडिंग्स निर्माण केली गेली. हा बघा, हा आहे तो मेन पागोडा आहे आणि आतमध्ये तुम्हाला दिसतोय हा मेन हॉल आहे ह्या पागोड्याचा. काय सुंदर असा हा पागोडा आहे. पूर्वीच्या काळातला असा हा पागोडा असून वाटतं 1856 का 57, मला एक्झॅक्ट माहीत नाही. पण बघा, हा निरनिराळ्या प्रकारचे इथे तुम्हाला डेकोरेशन दिसतील ह्या पागोड्यामध्ये. इथे मी दिलेले आहे ते तुम्हाला वाचून सुद्धा कळेल की कुठच्या स्टॅच्यूज आहेत. छानपैकी असा हा पागोडा केलेला आहे तयार. जुना पागोडा आहे आणि हा दिसतंय हा स्माइलिंग बुद्ध आहे. हे आपल्याला ओळखीचेच आहेत. फुलं बघा, काय अप्रतिम अशी फुलं आहेत. ह्या पागोड्याच्या समोर जे गार्डन केलेलं आहे, बोन्साई झाडापासून केलेली गार्डन आहेत. बाहेरचे पिलर्स पण बघा किती छानपैकी डेकोरेट केलेले आहेत. ह्या पागोड्यामध्ये एंट्री घेताना
तुम्हाला शॉर्ट पॅन्ट किंवा शॉर्ट स्कर्ट घालून जाता येत नाही, तर हे लक्षात ठेवा. इथे एंट्री फ्री आहे. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत का 6 वाजेपर्यंत हा पगोडा असतो. तर हे जे गार्डन आहे इथे 4 गार्डियन्स आणि 18 अर्थ स्टॅच्यूज आहेत. सुंदर असं हे केलेलं गार्डन आहे. हे बघा, अर्थ स्टॅच्यूज आहेत आणि ह्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन आहे ते पण बघण्यासारखं आहे. समोर दिसतोय हा साऊथ चायना सी आहे आणि लेडी बुद्धाच्या समोरचा हा एरिया आहे. किती सुंदर डेव्हलप केलेला एरिया आहे. 20 हेक्टर जागेवर हा डेव्हलप केलेला परिसर आहे. हा कॉम्प्लेक्स आहे आणि हा लेडी बुद्धाची उंची 67 मीटर आहे. म्हणजे साधारण 30 फ्लोअर उंचीची बिल्डिंग बसेल एवढा उंचीचा हा लेडी बुद्धाचा स्टॅच्यू आहे. आणि हा स्टॅच्यू जे दिसतोय खाली कमळाच्या शेपमध्ये फाउंडेशन आहे. साधारण त्याचं डायमीटर हे 35 मीटर आहे. असं बोललं जातं की व्हिएतनाममध्ये या एरियामध्ये खूप वादळ, टायफून आणि हॉरिकन्स यायची. त्यामुळे इथूनच्या कोळी लोक बांधवांनी ह्या लेडी बुद्धाचा स्टॅच्यू केला आणि जेव्हा हा स्टॅच्यू तयार झाला तेव्हापासून वादळ, हॉरिकन्स किंवा अजून काही जे त्रास व्हायचा तो थांबण्यात आलेला आहे. हा व्ह्यू बघा. मागचा व्ह्यू बघितला तेव्हा जो आमचे पाऊस पडत होता, पण हा एक जेव्हा क्लिअर स्काईज असतात तेव्हा दानांग सिटीची स्कायलाईन बघा काय छान दिसते. बघा काय बॅकग्राऊंडला फोटो येतो. तरी आम्ही आलो तेव्हा पाऊस पडत होता, सगळीकडे क्लाउडी होतं, त्यामुळे थोडीशी विजिबिलिटी जरा खराब होती. पण जेव्हा क्लिअर स्काईज असतात तेव्हा विजिबिलिटी, अप्रतिम विजिबिलिटी असते. त्याचा शूटिंग तुम्ही बघितलंच आहे. आजूबाजूला जंगल बघा किती आहे. ॲक्च्युली हा तर माउंटनवरच उभा असलेला स्टॅच्यू आहे आणि हा माउंटनचा स्टॅच्यूचा फेस समुद्राकडे आहे. उजव्या साईडला मोठं जंगल आहे. माउंटनच्या खालीच एक टेम्पल आहे. हे टेम्पल पण बघा किती सुरेख असं टेम्पल केलेलं आहे. इथे पण तुम्हाला जे मूर्ती दिसत आहेत किती छान, 3 मूर्ती आहेत. ह्याचं पण डिस्क्रिप्शन तुम्हाला वाचता येईल नोटमध्ये. सुंदर असा हे टेम्पल आहे. बरीचशी लोकल आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हलरसुद्धा तुम्हाला इथे मिळतील. लोकल लोक तर नेहमीच इथे प्रेयर करण्याकरता येतात. आणि हा बघा, हा आमचा ग्रुप फोटो. तिथून आम्ही निघालो होतो हे मार्बल माउंटन करता. पाऊस पडत होता आणि टाईम झाला होता संध्याकाळचे 5 वाजता. मार्बल माउंटन 5:30 पर्यंत उघडा असतो, पण लास्ट एंट्री काहीतरी 4:30 वाजता देतात. त्यामुळे मार्बल माउंटनला आम्हाला जाता आलं नाही. पण माझ्या मित्राचं एक थोडीशी क्लिप होती मागच्या वर्षी जाऊन आलेला, ती तुम्हाला बघायला क्लिप मिळेल. आतमध्ये बऱ्याचशे पायऱ्या आहेत, त्या तुम्हाला वर चढून जायला लागतं आणि आतमध्ये केव्ज आहेत. केव्जमध्ये सुद्धा अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. ह्या मूर्तीसुद्धा बघा किती छान आहेत. आणि वरतून तुम्हाला जर अजून जर चालण्याचा त्रास होत असेल तर लिफ्टसुद्धा केलेली आहे. त्या लिफ्टने तुम्ही वरती जाऊ शकता. आणि हा पण बघा बुद्ध आणि बाकीचे सुद्धा हे बघा किती छान तिथे आहेत. वरती जायला लिफ्ट आहे, पण येताना तुम्हाला चालतच खाली यायला लागतं. नंतर आम्ही आलो, हे मार्बल स्टॅच्यू केलेली दुकानं होती आजूबाजूला, तिथे आलो. आणि हा सोफा जो तुम्हाला दिसतोय हा $40,000 सोफ्याची किंमत त्यांनी आम्हाला सांगितली. पण काय कलाकुसर केलेली आहे बघा, अप्रतिम आहे. नितीशच्या वंडरलस्ट टूरमुळे हे सगळं आम्हाला व्यवस्थित बघता आलं, कारण वेल ऑर्गनाइज अशी ट्रिप होती.
फक्त आम्हाला मार्बल माउंटन बघताना थोडंसं त्रास मिळालं नाही, कारण आदल्या दिवशीचं लेट फाईट आल्यामुळे प्रॉब्लेम झाला होता उठायला. पार्ट 8मध्ये आपण एक एन्शंट सिटीला जाणार आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. सुंदर सिटी आहे पुढच्या व्हिडिओची.